नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. कराडला मध्यरात्री मोबाईल शॉपवर दरोडा, 50 ते 60 लाख रुपयांचे मोबाईल लंपास, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. कराड शहरातील एका मोबाईल शॉपी फोडून 4 दरोडेखोरांनी सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे मोबाईल लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कराड शहरातील मोहिते हॉस्पिटल जवळील SS मोबाईल शॉपीवर एका 4 चाकीतून आलेल्या 4 दरोडेखोरांनी शनिवारी मध्यरात्री दरोडा घातला. त्याची माहिती मिळताच कराडचे पोलीस उपाधीक्षक जयश्री पाटील, कराड शहर पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामध्ये त्यांनी सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे मोबाईल लंपास केल्याची प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पोलिसांकडून संबंधित संशयित दरोडेखोरांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल झाले असून संबंधित दरोडेखोरांच्या बोटांच्या ठशाचे नमुने घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शहर पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.